नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती किचनमध्ये। आज आपण मस्तपैकी साबुदाणा बर्फी बघणार आहोत। तर अतिशय उपवासाला तिखट किंवा तेच ते पदार्थ जर खाऊन बोर झाला असाल तर ही बर्फी नक्की करून बघा। एक वाटी साबुदाण्यापासून आपण अशी मस्त बर्फी करणार आहोत। तर ती कशी करायची, चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला साबुदाणा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। एक वाटी साबुदाणा, त्याच प्रकारे थोडे शेंगदाणे घेतलेले, शेंगदाणे थोडेच घ्यायचे आणि हे आपल्याला साधारण 1 मिनिट भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे साबुदाणा गरम येईपर्यंत। आणि नंतर आपल्याला साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरमधून याचं बारीक पावडर करून घ्यायचं आहे। तोपर्यंत इथे मी दुसरी कढई ठेवलेली आहे, यामध्ये साधारण 2 ते 3 चम्मच आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण पावडर करून घेतलेलं होतं ते पावडर यामध्ये टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे। तर भाजायचं यासाठी की याचा कच्चेपणा जो आहे तो दूर होणार आणि चव देखील छान लागणार। तर यामध्ये जर तूप लागत असेल तर पुन्हा यामध्ये मी 1 चम्मच तूप वाढवलेलं आहे, तुम्ही तूप जास्त सुद्धा टाकू शकता। तोपर्यंत आता आपण दूध ठेवलेलं आहे, तर इथे साधारण 1 पाव दूध घेतलेलं आहे। छान थोडं गरम उकळी येऊ द्यायची आणि नंतरच यामध्ये अर्धा वाटी साखर टाकून घ्यायची आहे। तर थोडा वेळ हे दूध जे आहे ते आटू द्यायचं, म्हणजे साधारण 4 ते 5 मिनिट हे दूध आटू द्यायचं आणि जे आपण मिश्रण भाजून घेतलेलं होतं त्यामध्ये हे दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे फिरवत राहायचं आहे। बघू शकता, म्हणजे काय होणार, गुठळ्या होणार नाहीत, तर गुठळ्या लवकर होतात, त्यामुळे सतत हा चम्मच जो आहे तो आपल्याला फिरवत राहायचा आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। जर आपण या पद्धतीने जर फिरवलं नाही चम्मच तर गुठळ्या होण्याचे चान्सेस जास्त असते। तर साधारण 4 ते 5 मिनिटमध्ये हे मिश्रण तयार झालेलं आहे। यामध्ये काजू बदामचे काप टाकून घ्यायचे, पिस्ता टाकून घ्यायचा आणि थोडी वेलची पूड टाकायची, म्हणजे टेस्ट जे आहे ते छान येणार। खोबरंसुद्धा यामध्ये किसलेलं टाकू शकता आणि थोडी चारोळी सुद्धा टाकू शकता। आणि इथे काय करायचं, डब्याच्या झाकणाला सर्वप्रथम तूप लावून घ्यायचं आणि नंतर ही जी वडी आहेत या पद्धतीने भाजून घ्यायची, थापून घ्यायची। नंतर यावर काजू बदाम पिस्ताचे काप टाकायचे, थोडा वेळ थंड होऊ द्यायची आणि ज्या पद्धतीने मी कट करत आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचे। आता तुम्हाला पीसेस जर छोटे लागत असेल तर छोटे करा किंवा मोठे लागत असेल मोठे देखील करू शकता। बघू शकता या पद्धतीने आपली मस्तपैकी अशी साबुदाण्याची बर्फी तयार झालेली आहे। अगदी नवीन पदार्थ आहेत आणि उपवासाला कधी कधी गोडाचा पदार्थ सुद्धा खाल्ला पाहिजे आणि त्याचपैकी आपण हा नवीन पदार्थ बघितलेला आहे। या अगोदर आपण उपवासाचा ढोकळा, इडली, अप्पे कसे बनवायचे हे देखील बघितलेलं आहेत आणि रेसिपी चॅनलला अपलोड आहे। तर चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे रोज नवनवीन रेसिपीचा आनंद घेता येईल। तर अशी आपली साबुदाणा बर्फी तयार आहेत, अगदी झटपट। तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।